कल्याणमध्ये 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर शहरात संतापाची लाट उसळली आहे। या प्रकरणात 2 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी होतीये। दरम्यान या घटनेवरून शिवसेना, शिंदे गट आणि ठाकरे गट आमने-सामने आले असून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। कल्याण पूर्व परिसरात कचरा वेचून स्वतःचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री उघडकीस आली आहे। या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी अख्तर मणियार आणि सलीम शेख या दोन्ही आरोपींना अटक केली आहे। घटनेची माहिती मिळताच शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक महेश गायकवाड आणि नगरसेविका माया कांबळे यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात भेट देत पोलिसांकडून तपासाची माहिती घेतली आहे। आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। महेश गायकवाड यांनी ही घटना कल्याण डोंबिवलीसाठी अत्यंत लज्जास्पद असल्याचं सांगत दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे। तसेच पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत देण्याचं आश्वासन दिले। दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाने या घटनेवरून राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनावर जोरदार टीका केली आहे। कल्याण पूर्व भागात यापूर्वीही अशा घटना घडल्या असून महिला सुरक्षिततेबाबत ठोस उपाययोजना करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप ठाकरे गटाचे पदाधिकारी ॲडव्होकेट धीरज कुमार यांनी केला आहे। महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून केवळ योजनांच्या माध्यमातून राजकारण केले जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केलाय। दरम्यान या प्रकरणाचा तपास वेगानं सुरू असून आरोपींविरोधात कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। या घटनेमुळे कल्याणमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नागरिकांमधूनही आरोपींना तातडीनं कठोर शिक्षा देण्याची मागणी होतीये। कल्याणमधील या संतापजनक घटनेनंतर महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। आरोपींना कठोर शिक्षा आणि महिलांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी आता सर्व स्तरांतून होतीये। या प्रकरणात कतील पुढील तपासाकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। एक धक्कादायक घटना घडली कल्याणमध्ये। 2 नराधमांनी अल्पवयीन मुलीवरती बलात्कार केला। खरं तर पोलीस प्रशासनाचा आणि या सरकारचा या ठिकाणी महिला सुरक्षेवरती कुठलीही ध्येय धोरण नाही आहे। कल्याण पूर्व परिसरामध्ये ही घटना पहिली नाही आहे। नाबालिग मुलींवरती वारंवार हे अत्याचार या कल्याण पूर्व शहरामध्ये वाढत आहे। मला वाटतं देवाभाऊंच्या राज्यामध्ये लाडकी बहिणींच्या नावाने राजकारण करायचं आणि लाडकी बहिणींना फक्त 1500 रुपये देऊन त्यांचा मताचा राजकारण या ठिकाणी करायचा, मात्र त्यांना सुरक्षेबद्दल काहीही सरकारचं नियोजन नाही आहे। ही घटना वारंवार घडत आहे। जनप्रतिनिधी असतील, सत्ताधारी नेते असतील, हे फक्त घटना घडल्यानंतर या ठिकाणी राजकारण करतात या शहरामध्ये, परंतु त्यांच्या सुरक्षेबद्दल कुठलाही त्या ठिकाणी ठोस उपाययोजना होत नाही आहे। अशा नराधमांना रस्त्यावरती आणून या ठिकाणी तुडवलं पाहिजे अशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी आहे। प्रकार घडलेला आहे, पोलिसांची भेट घेतलेली काय अतिशय निंदनीय गुन्हास्पद प्रकार म्हणजे या कल्याण डोंबिवलीला काळिंबा फासणारा प्रकार आपल्या या ठिकाणी झालेला आहे। मी पोलिसांची आता भेट घेतली। ACP होणे साहेब आणि सिनियर PI गुरव साहेब त्यांना सांगितलं की यांना कठोरात कठोर शासन झालं पाहिजे, अशा पद्धतीचा आपण रिपोर्ट बनवा आणि मी तर सांगेल की यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आपण मागणी केलेली आहे। आणि पोलिसांनी तात्काळ त्यांना अटक वगैरे केलेली आहे। 2 आरोपी आहेत, एक 65 वर्षाचा एक 60 वर्षाचा आहे। मला वाटतं या कल्याण शहराला अशा काळिंबा फासणाऱ्या माणसांना भर चौकात मारलं पाहिजे आणि अशी घटना परत व्हावी नाही असं या ठिकाणी नमूद करतो। आणि जी लहान मुलगी आहे त्यांच्या कुटुंबाला सुद्धा आता भेटणार आहोत आणि तात्काळ जे काय आमच्याकडनं मदत होईल ती मदत करणार आहोत। नेमका प्रकार काय आहे? प्रकार ती जी मुलगी आहे तिचं कुटुंब अतिशय गरीब आहे आणि कचरा प्लॅस्टिक गोळा करणारं कुटुंब आहे। त्या मुलीला त्या ठिकाणून ज्या ठिकाणी ती मुलगी होती तिथून उचलून नेऊन त्यांनी अज्ञात ठिकाणी त्या 2 नराधमांनी घेऊन गेल्या आणि तिच्यावरती अतिप्रसंग केलेला आहे। कधी घडलाय वारंवार असा प्रकार घडलाय? बघा, आपल्या कल्याण शहराला मी सांगेल की श्राप आहे अशा घटना। या मला वाटतं 3री-4थी घटना आहे आणि मी पोलीस प्रशासनाला सांगेल की आपण ज्या ठिकाणी CC कॅमेरे नसतील अशा म्हणजे कोणत्याही भागामध्ये एरियामध्ये जिथे CC फुटेज नसेल तिथे CC फुटेज लावले पाहिजेत। त्याचप्रमाणे बीट मार्शल, आता मी पाहिलं महिलासुद्धा बीट मार्शल, आपल्या महिला पोलीससुद्धा बीट मार्शल आहेत। तर दिवसातून अनेक अशा अज्ञात ठिकाणी जिथे लोकांचा वावर नसेल अशा ठिकाणी बीट मार्शल गेले पाहिजे, जेणेकरून असे जे कोणी नरधाम चोरी करणारे किंवा अशा घटना करणारे जे
समाजकंटक असतील त्या ठिकाणी असा प्रकार होणार नाही. पोलिसांचा वावर अनेक ठिकाणी जास्तीत जास्त झाला पाहिजे. मी शासनाला सुद्धा पत्रक दिलेलं आहे. आपल्या कल्याण कोळशेवाडी पोलीस स्टेशनमध्ये मॅनपॉवर कमी आहे, त्यामुळे अनेक अडचणी येतात आणि पोलीस स्टेशनसुद्धा आपल्या कल्याणपुरीला 2 हवे आहेत ही मी अनेक वर्षापासून मागणी करतो आहे. त्यामुळे माझी शासनाकडे मागणी आहे की आपण पोलीस स्टेशन 2 झाले पाहिजेत आणि पोलीस बळसुद्धा वाढलं पाहिजे, जेणेकरून या सगळ्या घटनांना आळा बसेल. घटना घडलेली आहे, नेमकं काय घटना आहे आणि काय गुन्हा दाखल करण्यात आला आपल्याकडे? कोळशेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर 2 इसमांनी लैंगिक अत्याचार केल्याबाबतची तक्रार प्राप्त झाल्यावरून गुन्हा दाखल केलेला आहे. सदर गुन्ह्यामध्ये 2 आरोपी अटक केलेले आहेत.